सानिया. काय मामा बसले बसलो निवांत. निवांत म्हणजे आता बसलोत बा निवांत. रातची बिर्याणी पचली का? चांगली झाली बिर्याणी रात्री. पोरीने चांगली बिर्याणी केली तेव्हा. हा पोरीने चांगली बिर्याणी केली असं नाही का ना बेस्ट. पण त्याला मसाला कोणी आणून दिला हे माहिती आहे तुम्हाला? आपण आपला पॅटर्न वेगळा आहे सासरी बा. त्याचं काय सांगत आम्हाला पॅटर्नचं? पॅटर्नचं काय सांगता म्हणजे? पण असं नाही बसायचं मामा टेकून. बिर्याणी बी ना जिरली पाहिजे दारची इकडं तिकडं हिंडत जा. अहो काय काय म्हणतात मला तर काय ना काय. ते तुमची काळजी घेतात आबा. तुम्हाला समजतं की ते सांगता उलट बाहेर जाऊ नका इथंच बस आहे की नाही? असं म्हणतात होय? हा नाही 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 मी कुठं हिंडणार नाही रे बाबा. या उमरेच्या खाली सुद्धा जाणार नाही. बघा ते पण हा, तुला म्हणतात, अजिबात कुठं नाही. जाणार नाही. मामा दारशी खिंडत जा. आपली ढेरी आत गेली पाहिजे कसं. अहो, कशाला बाहेर एक तर एवढा आजारा पाजाराचा आणखीन आजारी नको. म्हातारा माणूस आहे बसा ते ना घरामध्ये. काही म्हणतात तुम्हाला ते खात्या पित्या आराम करता मजेशीर. काही ताण नाही. काय पाहुण्याला काय काय वातावरण पाहुणं बेकार आहे गावात. ऐकलं का? हा नाही तरी मी म्हणलं एक काय भाकर खायच्या काय म्हणले? काय नाही एक भाकर खायची ऐवजी 2 भाकरी खातील बा असं म्हणायचं होतं मला. अहो, उलट बाहेर जाऊन आणखीन खाणं कमी होईल त्यांचं. बरं आहे, असं मी कशाला जाऊ बाहेर? अजिबात नाही. हिंडायचंच नाही कुठं. इथं एवढ्या याच्यात काय नाही नाही. बसल्या जागेवर तेवढा नळ चालू झाला तर 2-4 हांडे भरीत जा. जर नाही म्हणजे बरं आता- वाटलं एवढा मोठा बेडरूम बांधलेला तिथं झोपत जाऊ. तुम्हाला वाटेल तिथं बसत जा उठत जा खात जा आराम करायचा. वय झालं आता पोरगी आहे जावई आहे टेन्शन घ्यायचं नाही. अरे पोरी तुम्ही लाडाची पोरगी कोणचा एक जावय. मी ना त्याच्यामुळं इथं राहतोय. नाही तर मला इथं राहायची गरज नाही. मी पाणी सुद्धा पिलो नसतो सोयऱ्या माणसाचं. पण मग एकच लेखन एकच जावय म्हणून थांबलोय मी इथं. नाही तर काय जातोय. थांबायचं तुम्ही हक्कानी लेक आहे तुमची. मी माझे वडील कधीच कोणाच दारात गेले नाही कधीच नाही. म्हणून मी त्यांना कुठंच जाऊ देत नाही. लगे कुठंच नाही. हा म्हणून 4-4 महिने निघत नाही. काय म्हणले काय जा? म्हटले काय नाही 4-4 महिने बसून राहतील. अहो मग आता ठीक आहे ना. मग आता कुठं सोनी, ऐक जायचं? ना, आपल्याला वेळ भेटत नाही ना. कशाला काय म्हणले? हा काम बिम करायला इकडं तिकडं हिंडायला. आणि ते काय तर आपलं कामामध्ये का खेळायला येतात काय? आपण आपापले काम करत जाऊ ना. तुम्ही करा ना तुमचं काम. मी आहे ना घर सांभाळायला. टेन्शन घेऊ नका तुम्ही. तुम्ही शेतातलं वावरातलं तुम्ही बघा. मी आहे ना. अहो तेच सांगते मी. घरातलं सगळं चाव्या बिव्या त्यांच्याकडे देऊन ठेवू. आपण मस्त काम करत जाऊ. घरात बघत जातील ते. अरे पण काल त्या शांबड्याचं कुत्र गेलं ना घरात दार उघडून तरी सासरे भाषा अरे गोरत. जावय ऐका तुम्ही. मी ना लगेला गेलतो तेव्हा गेला असन. हा. एवढं नाही आहे राव. आहे ना माझं लक्ष आहे ना. मग हा? काय खाल्लं खाऊन खाऊन भाकरीमध्ये तोंड घातलं दुधात तोंड घातलं असं जाऊ द्या. कुत्राचे ते घालणारच आहे. बरं चला शेतावर जाऊन येते. हा, ये. आणि तुम्ही पण फेरफटका मारून ना जरा गावाला पाणी आहे का नाही आहे. ये पोर तू ये. तू निघा महाराणी निघा तुम्ही तुमचे करा तिकडे वावरात जाऊन काम. जावय तुम्ही पण या. निघा तुम्ही पण. मी आहे ना इथं. मी आहे इथं. मी नसतो आटत लेकी मामा? हो ध्यानात ठेवा हा. जातो. जा जा तुम्ही जा बिनधास्त जा. मी आहे इथं जा. हो, यावा तुम्ही या. ढकलून दे आहो लोटून घेतो दरवाजा हा असं म्हणायचं लोटून होतं. घ्या. मी आहे ना. नाही तर परत शिरायचं ते शांबड्याचं कुत्रा. नाही नाही लक्ष द्या. कोणचं नाही शिरत. मी आहे होतं इथं. नको. तुम्ही या. मी हटत नसतो. आन माझा झाला काँग्रेसच्या आयला. या काँग्रेसले झाले बुवा. हा काय पावसाने सगळा रोग केलाय. इलास इलास ऐ, इलास येड्या भोळ्या समूहाच्या बाहेर ये, चल. ऐ, ऐ, श्श, श्श. इलास ए. त्या आईची गाणी ऐकून मोठं झालं आपण दोघं बाहेर ये, चल. ए दादा अरे तू इकडे ये. इकडे ये. कुठून आला तू? इथं माणसं बसलं तुला माणूस दिसला नाही का? ए बाळ इकडे. विलासचं घर नाही की? हा इलाजच घर आहे. अगं मी हो नमस्कार. हा. माझं नाव महेश हा. आहे. याच गावातला आहे मी. विलास आणि मी लहानपणापासून एकत्र होतो, एकत्र खेळलो, एकत्र वाढलो. मुंबईला असतो मी सध्या कामाला भेटायला आलो त्याला. काय करतो मुंबईला? काय दिवे काय लावतो तू? कामानिमित्त आहे मुंबईला. काय करतो मुंबईला? काय काम आहे माझं आता? काय माझ्या सोयरीक बघ आता काय इंटरव्ह्यू घेता, काय करतो मुंबईला, काय करतो मुंबईला. अरे तुम्ही लोक असेच बाता मारतेत. काही नाही असतं यांच्याजवळ.
गावाकडे येते पॅन्टी शर्टी घालते त्या जीन्सच्या ते गॉगल ते झपऱ्यावानी ते केस इथे येऊन शायनिंग कर. अरे आमचे जावय बघ सकाळपासून गेलाय शेतामध्ये रात्रंदिवस राबत. आत्ता 2 ट्रकाने आल्यात कांदे. तुम्ही कोण येत? अरे मी त्याचा सासरा आहे भाऊ. सासरा असून जावायच्या घरी राहतात मला की त्यांची की कुणाचे तुम्ही? म्हणजे तो काय म्हणजे आमच्यात तेल घालायला आला काही तू तुम्ही कुणाचे मुंबई. ते? अरे मी माझा जावय त्यो तुम्ही कुणाचे? माझी लेख दिली इथं. आता तुमची लेख दिली म्हणूनच जावय झाला ना त्यो का डायरेक्ट आलो तू आला कुठून? मी मुंबईहून. मुंबईहून आला ना तू खाली वय पाहिला. तुम्ही कुठले सांग? अरे मी कुडालचा असू तुला सांगितलं ना माझा जावय तो शेतीत कामाला गेलाय त्या तिकडं मुंबईला पुण्याला परत ते करून आलाय. तू खाली वय पाहिला वय इकडं तुटा वय माय बसून इथं उभा राहा चल. हा, एवढं इथं अरे इकडं वय सुरक्षित अंतर ठेवून बोला. सुरक्षित अंतर ठेवून बोलतो. अरे काय तू मला धंदे काय कामं करतात रे? हा अरे आमच्या जावय बघ एक काय काम करतोय. तुमचं झालं मला सांगा मग मी बोलतो. आमचं काय ना तू उठ तू निघ. अरे तू उठ ना जा ना तू तुपलं काम धंदा बघ ना. मला इलेल भेटायचं. अरे तू उठ म्हणतोय तुला नाही तर उठ. मी काय सांगत होते शांत चित्ताने ऐकून घ्यावे ही नम्र विनंती आहे. मधी मधी जर बोलले तर अपमान करण्यात येईल. ऐका हा ओमिक्रॉन रोग आलेला आहे. हा कोरोनाचे पेशंट वाढायला लागले. हा हा पण आम्ही सगळी काळजी घेतो. मास्क लावतो सॅनिटायझर लावतो गर्दीत जात नाही. मी 2 डोस घेतलेले तर म्हणून मी विलासला जाता आता म्हटलं भेटून जावा. आता तो घेतले ना तू 2 डोस ते डोस घेतला आणि काही मारलं तरी त्यांनी येतंय. तू निघ तू नको आम्हाला हुशारी सांगू मुंबईचा पाहुणा आणि चल निघ. अरे तू निघ ना कशाला इकडं तिकडं वाकडं थोबाड करून बघतो भेटलास तू हिला माझ्याकडे. झेपरे अरे निघ ना काय जा त्याचा जोडीदार निघ तू. अरे निघ काय म्हणून इकडे हिरव्या पिवळ्या डोळे करून बघतोस. हळ अरे चल निघ. नाही याच्या आहे ना आता बघतो. अरे निघ भारा तार फाडला. वाढ मार. अरे तिकडे तुमला सासरा आला सासरा. अरे कुठे यार काय करतो? हायला तू कधी आला रे मुंबईहून? काय लसूण एक काय? हा अरे कधी आला मुंबईहून? अरे सकाळी झालो. आले म्हणलं आता आपल्या गावातला जिगरी मित्र कोण आहे मावा? मीच. हा म्हणलं मग कुठे इल्या कुठे? मग घरचे म्हणले वावरात गेलाय. म्हणलं चला भेटून यावं तुला. महेश हम्म. आणि तिकडे ते होमक्रोम आलाय ना काहीतरी. ओमिक्रॉन हा नाही काही एवढं आहे म्हणजे रोग आलेला आहे. पण काळजी घेतली तर काय प्रॉब्लेम येत नाही. म्हणजे तरी कशी काळजी घ्यावी लागते? काय आता 2 डोस घेतलेले असते नाच. हा. बाहेर फिरताना मास्क लावायचं सॅनिटायझर वापरायचं गर्दीत जायचं नाही. तेच सगळं कोरोनामुळं जे काही प्रादुर्भाव होते तसंच सगळं. डोस घ्यावा लागत आहेत का? हा व्हायला मग जावं लागेल मला. परत पेशंट वाढायला लागले ना बाई. वाढले का? हा पण मला एक कळा ना काय? मला एक सांग लय मला विचारायचं मागापासून. लोक घर जावे म्हणून राहतात. हा तू घर सासरा ठेवला काय? यायला आली बा ती पिढा काय करू आता? काय नाव त्या सासऱ्याचं? गट्टन सासरा. गट्टन. गट्टन सासरा. थांब मी तुझ्या लग्नाला आलतो. आडनाव काय तुझ्या सासरे? चोळे. हा ना मग ते गट्टन चोळे. चोळे मामा. हा, मामा. की चोळे मामा स्वभाव नाही आवडला राव आपल्याला. ए चांगला आहे माझ्या सासऱ्या. चांगलं आहे. कधी मध्ये मग तुला रेकॉर्डिंग करूनच पाठवायला पाहिजे होतं. काय आल्या मला भेटला. कुठं? बाहेर बसला होता बाकड्यावर तिथं गावात ग्रामपंचायतीजवळ. हा मग मी असं म्हणलं आलेलं कुठेतरी बघितलं सारखं वाटतंय. आणि नंतर डोक्यात आलं हिरे सासरा आहे बा. आयला आपल्या हुशार मित्रात राहतात सासरा आहे नाही का? गोष्टीत, म्हणलं काय मामा कधी आले बा काय? हा. मला म्हणतोय तू कोण मला विचारणारा? हा, मग? म्हणलं अहो मी विलासचा मित्र आहे. ते म्हणे माझा आवई तसाच आणि मित्र तसाच बरं का. आणि काही कामाचं नाही. उठल्या पडल्या नुसतं घोरत असते. बायकोला 3 टाइम खायला मागतंय. कामं करीत नाही. रानात जा म्हणलं तर देशी प्यायला जातंय. इकडं जा म्हणलं तर पत्ते खेळायला जातंय. गावातल्या टुकार पोरांसंग हिंडतंय. एवढं सगळं मला त्यांनी सांगितलं. पहिले तुला सापडायला लागलो अख्ख्या गावात तेव्हा तू आत्ता मला सापडला. तुला तीच सांगायचं होतं. अय महेश तू खरंच सांगतो ना रे मला? खरं म्हणजे मी तुला सांगतो जागर मी असतो ना मी तर येरी तुडी मारली असती ना त्याला तरी ढकलून दिलं असतं. मी नाही मारणार येरी थोडी. मग पण त्याला ना त्याला आता घरी गेलो ना घरी. हा. आता काय करायचं ना? उठ उभं राहा. हे माझ्या डोक्यात आलं. उठ, उठ. निघ पहिले त्याच्याकडे जा. जा तू. मी सांगतो मित्रावर विश्वास नाही का तुला?
लगेच जातो. आणि जा पण खरं आहे ना, तू जा राव. बघू तू त्याच्याकडे. आईचा चोळे मामा मला हाकलीतोय. चांगला चोळी आता नाही तो आज जावं तो हा बघ आता. त्याच्या आईचा सासरा आणला, त्याचे मिठाचं पाणी लावूनच चोळून आणतो त्याला. बघतो. उठा उठा, लगेच पिशी भरायची, लगेच निघायचं. अहो पण झालं काय नेमकं? बाकीचं माहित नाही, काय झालं? बाकीचं माहित नाही. तुम्ही पिशी भरायची, लगेच निघायचं. अहो लगेच. जावं तुम्हाला नेमकं झालं काय? रस्ता धरायचा, असा वळायचा ना असं जायचं. आम्हाला बाकी माहित नाही. अहो मी तो रस्ता नका सांगू, मी रस्त्यानेच जाईन, पण नेमकं झालं काय? म्हणजे मी काम नाही करीत असं म्हणायचं का तुम्हाला? कोण म्हणलं तुम्हाला? मी काम करीत नाही असं म्हणायचं का? अहो तुम्हाला कोण म्हणलं? तुम्ही चुरून खाता ना 4-4 भाकरी. अहो तुम्हाला म्हणलं कोण? कोणी का म्हणी ना हा? अहो जावं तुम्ही असं कमून येडावणी करायला लागलात? आणि वरून म्हणतात पत्ती खेळतो असा. मला उलटा गुल्ल्या पडला का, सोयीचा गुल्ल्या पडला का, राजा पडला का, राणी पडली मला माहितच नाही होत. काय ते पत्ती भीती आपल्याला माहितच नाही. तुम्ही म्हणले का मला पत्ती खेळतात? अहो मी करता का तुम्ही जरा हो पाहुणं? आता इथं मी काय म्हणतो, कोण म्हणलं तुम्हाला? कोणी का म्हणी ना? कोणता? ते मला सांगा तुम्ही असे का म्हणले मला? अहो हे बघितलं का, हे बघितली दाढी, हे बघितलं का केस बघितले? अहो त्या रेडिओवानी झालीत ना, करायला सुद्धा टाइम भेटत नाही. 4-4 टाइम तुमच्या लेकीला पैसे आणून घालतोय. अरे बाबा तुला म्हणलं कोण? त्याचं नाव सांग, त्याचं वाहन आणि थोबाड फोडू तुम्ही. कोण म्हणलं तुला? तुम्ही उठा. जावं म्हणतोय मी तुम्हाला. तुम्ही फक्त उठा. माझे शब्द वाईट आहे का तुम्हाला? अहो सासरे बा तसं नाही म्हणायचं, तुम्ही उठा. अरे मी उठून जातो. हा काय झालं? तुम्ही 2 मिनिटं. हा उठलो. हा तुम्ही फक्त असं धरा. हा आता हे काय चाललंय? जावायचं येडा जावं का जो? जाव काय चाललंय हे? काय चाललंय हे? काय मला हे पाहुणं डोक्यावर पाडला का काय कळा नाही बा मला. अगं काय नाही. करतो तुम्ही दोघं जण? अहो त्यांना सासरे मला कुस्ती खेळायची हवस हो होती. सगळे लोक बघताय, तुम्हाला समजतं का तुम्ही कसे वाटतात? अरे पोरी हे पाहुणे खरं नाही यांचं. काय नाही, डाव शिकित होतो, नांगर धरायचा. सांगत ना असं बोकाटी घेऊन. मला कायच करा या माणसाला. काय आता? आबा पण तुमचं वय झालं. अरे मी काय केलं पोरी तुला माहित नव्हती? आलाय माझच बिघडायला लागलेत पाहुणे. मला म्हणत दाढीन मला जेवण तुमच्या पोरीला मी बसून घालतो. कुणी शिकेल? कुणी सांगितलं तुम्हाला हे? कोणी नाही सासरे तो झेपरा आलता ते मागाशी, ते मुंबईवाला त्याने सांगितलं काय? कोण आलं होतं घरी? त्यो आलता एक झेपरा. अरे जेफ्री नका म्हणू, मला जीवलग मित्र आहे त्यो. असा गळ्यात हात टाकून हिंडायचो आम्ही लहानपणी. रात्री झोपायला त्यालाच घेऊन यायचं. बायकोसोबत काय लग्न केलं तर जिप्रासोबतच लग्न करायचं. आय व जरा डोकं धरा. मुंबईहून आलाय ते करुणा फिरुना पोरी. तो पाहुणा इथं आलता, त्याला म्हणलं इथं थांबू नको बाबा, तू मुंबईहून आलाय, तू तुला निघ. याच्यात काही माझी चुकी झाली का? तो कोणता मुंबईचा पाहुणा आला, त्यांनी काय सांगितलंय पाहुण्याला? तो माझ्याच बोकांडी बसलेत. कोण मुंबईचा आला होता? कोणी नाही आलं. थोडं ऐका तर, तुम्ही ऐका तर सासरे. इकडे काय म्हणता आता? आता हे काय चाललंय बा? आता हे पाहुण्याचं काय मला काय काय? खरं नाही बाबा. कधी हो आता तुम्ही घरात चला, जा आता बरं. थांबा सासरे बा, मी घरात असं नाही जाणार, तुम्हाला उचलून घेऊन जा. नाही नाही आम्ही नाही येते. थांबा. अहो असं नका. काय काय खरं नाही. लागलं का? काय आता हे पाहुण्याने काय चाललंय काय कळालं? आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो एपिसोड बघितल्यानंतर तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.